भाजप विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधवांना पाठिंबा देणार की जुना खरं तर वचपा काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालुका अध्यक्ष होते। दरम्यान तालुका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपाच्या आमदारांचं निलंबन केलं होतं। यामुळे भास्कर जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव खरं तर तालुका अध्यक्ष होते आणि आता भास्कर जाधवांनी भाजपाच्या आमदारांचं त्यावेळी खरं तर निलंबन केलं होतं। त्याच्यामुळे भाजपा भास्कर जाधव यांचा विरोध करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर भास्कर जाधवांना खरं तर भाजपा पाठिंबा देणार की जुना वचपा काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते, कारण भारतीय जनता पक्ष खरं तर विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधवांना पाठिंबा देणार आहे की विरोध करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले, कारण जुना वाद देखील ते लक्षात घेता हे प्रकरण नवीन आता समोर येऊ शकतं। चेतन, निश्चितच मेघना, कारण जर पार्श्वभूमी पाहिली तर स्वतः तालिकाध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनी केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध केलेला होता आणि त्यानंतरही हे निलंबन मात्र मागे घेण्यात आलं नव्हतं आणि नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं होतं आणि याचाच कुठेतरी मनात राग ठेवलेला होता भाजपने। ज्यावेळी शिवसेनेमध्ये दुफळी झाली, एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यावेळी अशी चर्चा सुरू होती की या मध्ये भास्कर जाधव सुद्धा शिवसेनेसोबत जाण्यास इच्छुक होते। मात्र भाजपने केलेल्या विरोधामुळे एकनाथ शिंदे यांना भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी सोबत घेतलं नाही, अशी या चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र या सर्व चर्चा होत्या। आता मात्र सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेत्यासाठी जी शिफारस केलेली होती त्यामध्ये भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं होतं। मात्र केंद्राच्या नव्या नियमानुसार 2006 साली झालेल्या दुरुस्तीनुसार जर पाहिलं तर विरोधी पक्षाकडे एकूण आमदारांच्या किंवा एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य संख्या आवश्यक असते, ज्यानुसार 288 आमदारांनुसार 29 आमदार कुठल्याही विरोधी पक्षाकडे सध्या नाहीयेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच विधानसभा अशा वेळी निर्णय घेतात, अशी एक परंपरा आहे। सध्या जर पाहिलं तर तेच विरोधी पक्षनेते आता काम करत आहेत आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा मिळण्याची शक्यता धूसर आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेता पदाची निवड होण्याची प्रक्रियाही आता लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे। मेघना, निश्चित खरं तर चेतन, जर आपण पाहिलं जेव्हा भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालं त्याच्यानंतर स्वतः त्यांच्या पक्षातून खरं तर अनेक जे नेते आहेत मुंबईतले, विशेषतः जर आमदार आपण पाहिले ठाकरेंच्या सेनेचे, तर ते नाराज असल्याची चर्चा आहे। आता दुसरीकडे भाजपाच्या वतीने देखील विरोध होऊ शकतो, त्याच्यामुळे पुन्हा एकदा भास्कर जाधव यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। चेतन, निश्चितच, कारण आपण जर पाहिलं असेल ठाकरे गटाने जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचं पत्र सोबत नव्हतं, त्यामुळे काँग्रेसचाही अद्यापही भास्कर जाधव यांना पाठिंबा आहे का या संदर्भातील एकमत होऊ शकलेलं नाहीये। दुसरीकडे मुंबईतील एक भाजपचा नगरसेवकापासून आमदारपर्यंतचा प्रवास केलेला नेता आहे, ज्याला विरोधी पक्षनेते पदावर विराजमान होण्याची त्याची इच्छा होती, मात्र त्या इच्छेला कुठेतरी विरजन पडलेलं आहे आणि म्हणूनच मुंबईतील आमदारांनीही भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध केलेला आहे। कारण जे पूर्वीपासून शिवसेनेसोबत आहेत त्या अशाच नेत्याला विरोधी पक्षनेत्या पदाची संधी मिळावी अशी मागणी मुंबईतील आमदारांनी केलेली होती। भास्कर जाधव या मात्र आयाराम आमदारांमधील शिवसेनेचे आमदार मानले जातात आणि म्हणूनच त्यांच्या नावाला विरोध करत शिवसेनेतील आमदाराला मुंबईतील आमदारांनी पसंती दर्शवलेली होती। मात्र आपण जर पाहिलं असेल महाविकास आघाडीचं पत्र नाही, मुंबईतील आमदारांचा विरोध आणि अशातच भाजपचा विरोध, त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्ष नेत्यापदी विराजमान होण्याच्या स्वप्नांना कुठेतरी सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते आणि त्यावेळेला खरं तर भास्कर जाधवांनी भाजपाच्या आमदारांचं निलंबन केलं होतं आणि म्हणून कुठेतरी भाजपा भास्कर जाधव यांचा विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।